नागपुर में आरटी प्रवेश के लिए अभिभावकों द्वारा फर्जी दस्तावेज बनवाकर प्रवेश दिलाने का मामला सामने आया था। अब इस मुद्दे को लेकर राज्य सरकार सख्त हो गई है। राज्य के शालेय शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने कहा कि आरटी एडमिशन में गड़बड़ी रोकने के लिए कई कदम उठाए गए और कुछ दिनों के भीतर नए दिशा निर्देश जारी किए जाएंगे। बघा, ह्याला घोटाळा असं म्हणता येणार नाही, ही एक इरेग्युलरिटी आहे आणि असं पालकांनी करता कामा नये। याच्यामुळे विद्यार्थ्याचं भवितव्य सुद्धा धोक्यामध्ये येतं, त्यांना सुद्धा कठोर कारवाईला समोर जायला लागतं, कारण कोणी खोटी कागदपत्र तयार करणं हा गुन्हा आहे। आणि आरटीईची जी स्कीम आहे ती गरीब मुलांसाठी असते आणि त्याच्यामुळे ती जी एलिजिबल मुलं आहेत त्यांनाच ही संधी मिळाली पाहिजे। आणि त्याच्यामुळे ही जी कारवाई झालेली आहे ही कारवाईपासून इतर लोक बोध घेतील आणि अशा तऱ्हेची कागदपत्र, खोटी कागदपत्र आरटी ॲडमिशनच्या वेळेला ते सादर करणार नाही। ॲडमिशन जी असते ही जिल्हा परिषदेच्या स्तरावर होते, त्यामुळे जिल्हा परिषदेने हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये असे प्रकार घडू नये याच्यासाठी काय करता येईल याच्या संदर्भातल्या आवश्यक त्या सूचना लवकरच निर्गमित केल्या जातील। यंत्रणांनी या संदर्भात आवश्यक ती कारवाई केली जाईल आणि याबाबत सरकार अतिशय ठाम आहे। आपण बघितलंय की कॉफीमुक्त महाराष्ट्र ही सुद्धा अभियान महाराष्ट्रामध्ये राबवलं जातं। त्याचप्रमाणे हे जे गैरप्रकार लक्षात आलेले आहे या संदर्भात अधिकची काळजी घेण्याच्या संदर्भात, म्हणजे ज्याला आपण क्रॉस चेकिंग म्हणतो, अशा तऱ्हेचं करता येईल का याच्यावर सुद्धा विचार करता येईल। या संदर्भातल्या सूचना लवकरच डिपार्टमेंट मार्फत निर्गमित करण्यात येतील।